निवडणूक होती ज्याच्यामुळे शिवसेना प्रमुखांना आयुष्यात कधी निवडणूक लढणारच नव्हते, पण त्यांना निवडणूक लढवण्यापासून 6 वर्ष लांब ठेवण्यात आलं आणि तो निर्णय अंमलात आणला तेव्हा काँग्रेसचं सरकार नव्हतं, अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं. आणि आज तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचं प्रेम शिकवताय. हे खरं आहे की 2000 साली छगन भुजबळ इथले गृहमंत्री असताना त्यांनी शिवसेना प्रमुखांच्या अटकेचा प्रयत्न केला होता. नंतर सगळं मिटलं, ते स्वतः घरी आले, सगळं झालं. पण ते जेव्हा अटक करायला निघाले होते तेव्हा अडवाणी, जर मी विसरलो नसेन तर देशाचे उपपंतप्रधान होते, गृहमंत्री होते. आणि शिवसेना प्रमुखांना जर अटक केली तर राज्यामध्ये आगडोंब उसळेल, तो उसळू नये म्हणून त्यांनी सीमा सुरक्षा दल किंवा केंद्रीय राखीव दल जे आहे ते शिवसेना प्रमुखांनी त्यांना अटक झाली तर दंगल उसळली तर बंदोबस्त करायला भाजप सरकारने महाराष्ट्रात पाठवलं होतं. हे तुमचं बाळासाहेबांचं प्रेम. टाळायची झाली तर तुमची साल्टी खूप टाळता येतील. एवढी साल्टी निघतील की तुम्ही गावात फिरायच्या लायकीचे राहणार नाहीत. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या अंगावर येण्याचा प्रयत्न करू नका. आज 23 जानेवारी आहे, काल 22 जानेवारी होता. बरोबर 1 वर्षापूर्वी अयोध्येच्या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलं. अरविंद, मला वाटतं तुम्ही काल परवा जाऊन आलात, अजूनही त्या मंदिराचं बांधकामच पूर्ण झालेलं नाहीये. आणि काय उन्माद चढलाय, जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. अहो, तेव्हा जर का शिवसैनिक उतरले नसते तर तुम्ही नसतातच, ते सोडा. पण जय श्रीराम जसं आम्ही बोलतो, आम्ही हिंदूच आहोत, पण आम्ही जसं जय श्रीराम बोलतो तसं तुम्हाला सुद्धा जय शिवराय बोलावंच लागेल. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जय शिवाजी जय भवानी बोलावंच लागेल. तुम्ही म्हणाल हे काय जय श्रीराम पुरे नाही. जसं जय हिंद नंतर जय महाराष्ट्र बोलतो तसं जय श्रीराम नंतर जय शिवराय बोललाच पाहिजे. कारण प्रभू श्रीराम कधी होऊन गेले, त्यांच्या जन्मभूमीवरनं वाद झाला, पुन्हा मंदिर बांधलं, त्यांनी राक्षस मारले होते, रामराज्य आणलं होतं. पण आमचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जर का जन्माला आले नसते तर मोदी काय, अमित शहा काय, कोणीच जय श्रीराम बोलू शकलं नसतं. म्हणून पहिलं त्यांचा जय जयकार करा आणि मग जय श्रीराम बोला. महाराष्ट्रामध्ये तरी मी जय शिवराय आणि जय श्रीरामच बोलणार. कारण आम्ही भाजप सारखे कृतज्ञ नाही आहोत. जन्मदात्या बापाला आम्ही विसरू शकत नाही. जर छत्रपती शिवाजी महाराजांनी, मग अशा त्या फिल्म मध्ये सुद्धा बघितलं ना, हिंदवी स्वराज्य स्थापन नसतं केलं आणि औरंगजेबाला मोकाट सोडला असता, अगदी शिवरायांच्या नंतर सुद्धा संभाजीराजांच्या त्या निर्घुण, ज्याचं वर्णन सुद्धा करायला जीवावर येतं, हत्येनंतर